चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। देशातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग अपडेट आणि महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अधिक महिना जय श्री विठ्ठल। नागपूर जिल्हा उपसंपादक सिटी इंडिया मराठी न्यूज रवींद्र खेडकर। दिनांक 17/5/2026 पासून 15/6/2026 पर्यंत पुण्यकारक असा पुरुषोत्तम मास म्हणजे अधिक महिना आहे। यालाच धोंड्याचा महिना म्हणतात। हिंदू कॅलेंडरमध्ये साधारणपणे दर 32 महिन्यांनी दिवसाचे मोजमाप एकसारखे यावे म्हणून हा एक जास्तीचा समाविष्ट केला जातो। या महिन्याची देवता भगवान पुरुषोत्तम नारायण आहेत। भगवान विष्णूंच्या सेवा उपासना करणाऱ्यांसाठी हा उत्तम कालावधी आहे। अधिक महिन्यात करायचे नियम धर्म: दररोज सूर्योदयापूर्वी उठावे आणि समुद्र, नदी, तळे, विहीर, तीर्थकुंड घरी जमेल तर थंड पाण्याने नसल्यास कोमट पाण्याने मौन पाळून स्नान करावे। स्वच्छ आणि साधे कपडे घालून शुद्ध पाणी आणून घरच्या देवांची पूजा करावी। तुळशीची पूजा सेवा करावी। देवापुढे शुद्ध तुपाचा तेलाचा दिवा 33 वाती भिजवून पूर्ण एक महिना किंवा एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अमावस्या किंवा एक दिवस लावावा। देवाला पुरणाचा स्वयंपाक, पुरणाचे तळलेले धोंडे, अनारसे, इतरही पक्वान्न नैवेद्य म्हणून दाखवावे। देवापुढे, घरापुढे, तुळशीपुढे, मंदिरासमोर शुभचिन्हांची रांगोळी काढावी। गायीची पावले काढून पूजा करावी। दिवसातून एकदा जेवण, एक भुक्त, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान न बोलता जेवण, न मागता अन्न मिळाले तर जेवण, एकान्न एकच प्रकारचे अन्न किंवा सर्व एकत्र करून किंवा फक्त फलाहार, उपवास अशी व्रत करू शकता। देव, अतिथी, गाय यांना अन्न दिल्यानंतर स्वतः जेवावे। ब्राह्मण, सुवासिनी, कुमारिका, मुंजा यांना अन्नदान करावे। अन्न, शिदा, फळं, दूध, धूप, वस्त्र, भाडे, दिवा अशा वस्तू दान करू शकता। रोज गायीची सेवा, स्वच्छता, चारा देणे करू शकता। गरजू आणि गरिबांना गरजेच्या वस्तू दान करू शकता। तीर्थक्षेत्रात राहून तिथल्या देवतांची दर्शन आणि नगर प्रदक्षिणा करू शकता। गाय, ब्राह्मण, तुळस, अग्नी, पिंपळ, आई वडील, मंदिर, तीर्थकुंड अशांची 33च्या पटीत प्रदक्षिणा घातली पाहिजे। या महिन्यात मुलगी आणि जावई यांना लक्ष्मी नारायण समजून त्यांचा आदर सत्कार करावा। मुलगी आणि जावई यांना वस्त्र, भांडे, अनारसे, बत्तासे अशा जाळीदार गोड पक्वान्न, चांदी, तांब्याचा दिवा वस्तू दान द्यावे। नदीला वाहत्या पाण्यात दिवा सोडावा। भगवान विष्णूला तुळशी अर्पण करावे। अधिक मास महात्म्य किंवा इतर कोणतेही ग्रंथ, पोथी यांचे पारायण करावे। पूर्वी केलेल्या तीर्थयात्रा, देवदर्शन, विष्णू देवाचे होम हवन, अन्नदान करावे। नवीन तीर्थक्षेत्र यात्रा, न केलेले होम हवन, न केलेल्या पूजा काही काळानंतर करता येणार असे अनुष्ठान या महिन्यात करू नये। या महिन्यात 33 संख्येला महत्त्व आहे। एवढे किंवा याच्या पटीत नवरा बायको जोड म्हणजे दाम्पत्य ब्राह्मण जेवू घालावे। रोज गाईला घास खाऊ घालावा। पूर्वी केलेले नसलेले व्रत, पूजा या महिन्यात सुरू करू नये। वास्तुशांती, अन्नप्राशन, विवाह, मुंज करू नये। भजन कीर्तन करावे। देवाला रोज नैवेद्य दाखवून मग